अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। महामार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। सीना नदीपलीकडील गावांचा शहराशी संपर्क तुटलाय। फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे नगर कल्याण महामार्ग जे आहे पूर्णपणे ठप्प झालेला आहे। नगर कल्याण महामार्गावरील सीना नदीला सध्या पूर आलेला आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि या पुरामुळे नगर कल्याण महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती पर्याय मार्गाने वळवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला होता आणि त्या अलर्टनुसार गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत। विशेष म्हणजे जे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आहेत ते रस्ते देखील बंद झालेले आहे आणि त्यातीलच हा नगर कल्याण हा जो प्रमुख महामार्ग आहे हा बंद झालेला आहे आणि याची जी वाहतूक आहे ते पर्याय अहिल्यानगरच्या बायपास मार्गाने वळवण्यात आलेली आहे। खरं तर अहिल्यानगर मधील जो नेप्ती नाका आहे, जो शहराशी शहराच्या जवळ असलेला नेप्ती नाका, त्याचा देखील शहराशी संपर्क तुटलेला आहे। कुठेतरी या सीना नदीला पूर आल्यामुळे रात्रीपासूनच हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका असेल, त्याचप्रमाणे जामखेड तालुका असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झालेले आहेत, वाहतूक ठप्प झालेली आहे आणि जी वाहतूक आहे ती पर्याय मार्गाने वळवण्यात आलेली आहे। मात्र या पावसामुळे, रात्रभर झालेल्या पावसामुळे कुठेतरी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक पिकांचे नुकसान झालेले आहे, अनेक हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे। जर आपण पाहिलं तर नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता देखील राहिलेला नाहीये आणि त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।